सकाळची वेळ होती. बागेत खूप रंगीबिरंगी फुलं उमललेली होती. पक्षी किलबिल करत होते. राजकुमार सिद्धार्थ बागेत फेरफटका मारत होता. अचानक एका पक्ष्याची किंकाळी त्याच्या कानावर आली. सगळे पक्षी घाबरून इकडे तिकडे उडायला लागले. हे पाहून सिद्धार्थ विचारात पडला. या सगळ्या पक्ष्यांना अचानक काय झालं? तेवढ्यात त्याच्या पायाजवळ एक हंस येऊन पडला. त्याला एक बाण लागलेला होता आणि दुःखाने तो विव्हळत होता. सिद्धार्थाने हंसाला अलगद उचलून घेतलं. त्याच्या शरीरात घुसलेला बाण हलक्या हाताने काळजीपूर्वक बाहेर काढला. त्याच्या जखमेवर मलम लावलं आणि प्रेमाने त्याला मांडीवर घेऊन जोजवू लागला. तेव्हा कुठे भीतीनं कापणारा हंस थोडा शांत झाला. थोड्याच वेळात सिद्धार्थाचा भाऊ देवदत्त पळत पळत तिथे आला आणि म्हणाला, पक्षी मला दे, तो माझा आहे. सिद्धार्थ म्हणाला, पक्षी माझा आहे, मी त्याला वाचवलं आहे. असं म्हणून पक्षाला अलगद हातात घेऊन तो राजमहालाकडे जाऊ लागला. देवदत्तही त्याच्या पाठोपाठ निघाला. दोघेही राजाकडे गेले. देवदत्ताने राजाकडे तक्रार केली, सिद्धार्थ माझा पक्षी मला देत नाही. सिद्धार्थ म्हणाला, पिताश्री, देवदत्तनं बाण मारून पक्षाला जखमी केलं, पण मी त्याचा जीव वाचवलेला आहे, म्हणून हा पक्षी माझा आहे. देवदत्त म्हणाला, नाही पिताश्री, हा पक्षी मला सर्वात प्रथम दिसला, म्हणून तो माझा आहे. राजा थोडा वेळ विचारात पडला. मग त्याने आपला निर्णय सांगितला. देवदत्त, तुला पक्षाला मारायचं होतं, पण सिद्धार्थनं त्याला वाचवलं आहे. मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा अधिक श्रेष्ठ असतो, म्हणून हा पक्षी सिद्धार्थाचाच आहे. मित्रांनो, कशी वाटली मग आजची गोष्ट? मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टला फॉलो करून शेअर करा. धन्यवाद.